गाईज, पॉझिटिव्ह वर्ब्स म्हणजे काय? असे वर्ब्स की जे स्वतः काही काम करत नाहीत, तर ते काम दुसऱ्याकडनं करून घेतात. असे जे काही वर्ब्स असतात त्यांना आपण काय म्हणतो? पॉझिटिव्ह वर्ब्स. याच्या अगोदरचा जो व्हिडिओ होता आपला गेट आणि मेक या पॉझिटिव्ह वर्ब वरती होता. गाईज, तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॅव आणि लेट या पॉझिटिव्ह वर्बची आपण स्टडी करणार आहोत. आता पहिल्यांदा तुम्ही बघितलं असेल, गेट म्हणजे काय? एखादं काम अरेंज करून किंवा मॅनेज करून दुसऱ्यांकडनं करून घेणे, तेव्हा आपण काय करतो? गेटचा यूज करतो. क्लिअर? तसंच मेक म्हणजे काय? जिथे आपण फोर्सफुली दुसऱ्याकडनं काम करून घेतो, म्हणजे जबरदस्तीनं, तिथे आपण मेकचा यूज केला. आता बघूया आपण हॅव कुठे यूज करायचं. हॅव म्हणजे काय? एखादं काम दुसऱ्यांकडनं करून घेणे हाच होतो. पण इथं नॉर्मल वेने, म्हणजेच यात जबरदस्ती नाही, नाही अरेंजमेंट आहे, नाही रिक्वेस्ट आहे. सिम्पली एक काम तुम्ही बोललं आणि करून घेतलं, एक सिम्पली मॅनर मध्ये. अशी सेंटेन्स बनवताना तिथे तुम्हाला हॅवचा यूज करायचा आहे. आय होप थोडं थोडं क्लिअर होत असेल. हॅव सुद्धा हे एक वर्ब आहे, त्याच्यामुळे याचे सुद्धा फॉर्म्स असणार आहेत. V1 आहे हॅव, V2 हॅड, V3 हॅड, V4 हॅविंग आणि V5 याचा आहे हॅज. इथपर्यंत क्लिअर झालं? आता याचं स्ट्रक्चर बघा, इझी आहे. सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. इथे सुद्धा आपण लास्टला वर्बचं थर्ड फॉर्म लिहिणार आहोत. आणि इथे जे आपण हॅव लिहिलं आहे, अकॉर्डिंग टू टेन्स तुम्हाला इथे हॅव चेंज होईल. प्रेझेंट टेन्सचा असेल तर हॅव किंवा हॅज असेल, पास्टचा असेल तर हॅड होईल. क्लिअर झालं? फॉर्म्स मी तुम्हाला दिलेले आहेत. इथे एक लक्षात ठेवा, काम आपण कोणाकडनं करून घेतोय याला इम्पॉर्टन्स नसतं, फक्त काम होणे फक्त गरजेचं असतं. एक्झाम्पल, मी माझी कार धुवून घेतो. सिम्पली तुम्ही तुमची कार धुवून घेताय, नाही या सेंटेन्स मध्ये तुम्ही जबरदस्ती करताय किंवा नाही तुम्ही काही गोष्टी मॅनेज करून हे काम करून घेताय, काही नाहीये. सिम्पली तुम्ही म्हणताय की मी माझी कार धुवून घेतो. सेंटेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं. तर तुम्हाला लक्षात आलेलं असेल, इथे आपल्याला हॅवचा यूज करायचा आहे. हॅव आणि हॅज मध्ये जर कन्फ्युजन असेल तर बघा, जर तुमचा सब्जेक्ट आय यू वी दे हा सब्जेक्ट असेल तर ते प्रेझेंट टेन्स मध्ये हॅवचा यूज करायचा आहे. आणि जर तुमचे सब्जेक्ट ही सी इट नेम हे जर असतील तर तुम्हाला हॅजचा यूज करायचा आहे. इथपर्यंत क्लिअर? सेंटेन्स बघा, आय हॅव माय कार वॉश्ड. आय हॅव माय कार वॉश्ड. वॉश्ड का आलं? कारण आपण जे स्ट्रक्चर लिहिलं आहे त्याच्यामध्ये आपण वर्बचं थर्ड फॉर्म घेणार आहोत, म्हणून वॉशचं थर्ड फॉर्म घेतलं. क्लिअर? ती तिची बाईक दुरुस्त करून घेते. अगेन प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. इथं सब्जेक्ट काय आहे? ती. तुमच्या लक्षात आलेलं असेल इथे काय घ्यायचं. सेंटेन्स काय होईल? शी हॅज हर बाईक रिपेअर्ड. शी हॅज हर बाईक रिपेअर्ड. ती तिची कार रिपेअर करून घेते. आता इथे बघा, आम्ही आमचे कपडे धुवून घेतो. वी हॅव आवर क्लॉथ्स वॉश्ड. वी हॅव आवर क्लॉथ्स वॉश्ड. आता इथे एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला हेच सेंटेन्स पास्ट मध्ये बनवायचे असतील किंवा फ्युचर मध्ये बनवायचे असतील, एक्झाम्पल, मी कार धुवून घेतो, प्रेझेंट टेन्सचा आहे, लक्षात आलेलं असेल. आय हॅव माय कार वॉश्ड. आय हॅव माय कार वॉश्ड. पण हेच सेंटेन्स तुम्हाला पास्ट मध्ये बोलायचं असेल, मी माझी कार धुवून घेतली, सिम्पली आय हॅड माय कार वॉश्ड. आय हॅड माय कार वॉश्ड. इथं हॅड का आलं? हॅवचं आपण सेकंड फॉर्म लिहिलं, कारण पास्टचं सेंटेन्स आहे. मी माझी कार धुवून घेईन, फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स मध्ये विल हॅवचा यूज करायचा आहे सगळ्या सब्जेक्ट सोबत. सेंटेन्स काय होईल? आय विल हॅव माय कार वॉश्ड. आय विल हॅव माय कार वॉश्ड. इथपर्यंत क्लिअर झालं? क्लिअर झालं गाईज? आता इथे एक लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस तुमच्या थोडस लक्षात येईल की गेट आणि हॅवचे सेंटेन्स जवळपास सेम आहेत, फक्त याच्यात एकदम छोटासा डिफरन्स आहे. डिफरन्स काय आहे? गेट हे इन्फॉर्मल मध्ये आपण यूज करतो
आणि हॅव हे फॉर्मल म्हणजेच डेली मध्ये आपण याचा यूज करतो. इवन तुम्ही इंटरचेंज सुद्धा करू शकता. कधी कधी हे सेंटेन्स बोलताना तुम्ही हॅवच्या जागी गेटचा सुद्धा यूज केला तरी सेंटेन्स तुमचं रॉंग होणार नाही. आता याचे नेगेटिव्ह सेंटेन्स बघा. ते त्याचे घर रंगवून घेत नाही. इथे सेम जसं आपण गेटची सेंटेन्स बनवली तोच रूल इथे होणार आहे. इथे जेव्हा नेगेटिव्ह सेंटेन्स बनवता यावेळेस इथे तुम्हाला डू नॉट किंवा डज नॉटचा यूज करायचा आहे, कारण आपलं सेंटेन्स प्रेझेंट टेन्सचं आहे. प्रेझेंट टेन्स मध्ये नेगेटिव्ह किंवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बनवतो त्यावेळेस तिथे आपण डू आणि डजचा यूज करतो. नेगेटिव्ह आहे इथे म्हणून डू नॉट किंवा डज नॉट. डू नॉट कधी घ्यायचं? जर तुमचा सब्जेक्ट आय यू वी दे असेल तर डू नॉट, आणि ही सी इट किंवा नेम असेल तर डज घ्या. सेंटेन्स काय होईल? कारण दे डू नॉट हॅव देअर हाऊस पेंटेड. दे डू नॉट हॅव देअर हाऊस पेंटेड. इथे डू नॉट का आलं? कारण सब्जेक्ट आपला काय आहे? दे आहे. क्लिअर? ती तिची बाईक दुरुस्त करून घेते का? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स क्वेश्चन केला आहे याच्यामध्ये. क्वेश्चन केल्यानंतर तुम्हाला माहित आहे कसं बनवायचं सेंटेन्स, आणि त्यातल्या त्यात हे सेंटेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं. डू नॉट इथे तुम्हाला डू आणि डजचा यूज करायचा आहे. बनवा सेंटेन्स अकॉर्डिंग टू सब्जेक्ट. डू आणि डज घ्या. सब्जेक्ट आपला इथे आहे ती म्हणून इथे डज येईल. सेंटेन्स डज सी हॅव हर बाईक रिपेअर्ड. डज सी हॅव हर बाईक रिपेअर्ड. क्लिअर? मी तर तुम्हाला पहिले सांगितलं आहे की इंटरचेंज पण तुम्ही करू शकता. गेटच्या जागी हॅव आणि हॅवच्या जागी गेट. आता नेक्स्ट आहे आपलं लेट. लेट म्हणजे काय? काही करण्याची परमिशन देणे. तिथे आपण लेटचा यूज करतो. याचं जे स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस लेट प्लस पर्सन प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. वर्बचं फर्स्ट फॉर्म इथे घ्यायचं आहे. आता इथे बघा, मी त्याला जाऊ दिले. इथे तुम्ही काय केली? परमिशन दिली. आय लेट हिम गो. आय लेट हिम गो. आता इथे बघा आय लेट हिम गो आपण सेंटेन्स बनवलं, पण बऱ्याचदा तुम्ही काय कराल की आय लेट हिम टू गो, कारण आपण जाणे यासाठी टूच्या नंतर जेही वर्ब येतो ते आपण तिथे लिहितो. पण इथे टूचा यूज तुम्हाला करायचं नाही, डायरेक्ट इथे वर्बचा यूज करायचा आहे. जर तुम्ही इथे टूचा यूज केला तर सेंटेन्स रॉंग होईल, कारण परमिशन लेट मध्येच काय आहे? परमिशन देणे पूर्णपणे इन्क्लूड आहे, म्हणून इथे त्याला स्पेशली टू घ्यायची काही गरज नाही. ती तिच्या मुलांना खेळू देते. शी लेट्स हर चाइल्ड प्ले. शी लेट्स हर चाइल्ड प्ले. इथं लेट्स का घेतलं? सिंपल प्रेझेंट टेन्सचा रूल. जेव्हा तुम्ही आय यू वी दे, आय यू वी दे हे सब्जेक्ट असतील तिथे काय करता तुम्ही? जे तुमचं वर्ब असतं त्याला काय करता तुम्ही? यस लावत नाही, यस किंवा ईएस लावत नाही. पण तेच जर तुमचा सब्जेक्ट ही सी इट किंवा नेम असेल तर तिथे तुम्हाला वर्बला यस किंवा ईएस लावावा लागतो. आणि इथे आपलं वर्ब काय आहे? लेट. हे एक वर्ब आहे ऍज अ वर्ब, म्हणून तुम्ही तिथे तोच रूल इथे अप्लाय करायचा आहे. आपला सब्जेक्ट इथे शी आहे म्हणून इथे लेट्स घेतला आहे. आम्ही त्याला बोलू दिले. वी लेट हिम स्पीक. वी लेट हिम स्पीक. आता इथे बघा, इथे लेट अकॉर्डिंग टू टेन्स इथे पण चेंज होणार आहे. लेटचे तिन्ही फॉर्म, लेटचा फर्स्ट फॉर्म सुद्धा लेट आहे, सेकंड फॉर्म सुद्धा लेट आहे आणि थर्ड सुद्धा लेट आहे. चेंज कुठं आहे? फोर्थ फॉर्म आणि फिफ्थ फॉर्म मध्ये, लेटिंग आणि लेट्स. क्लिअर? आता इथे बघा, इथे पॉझिटिव्ह सेंटेन्स महत्वाचे नसून इथे नेगेटिव्ह सेंटेन्स सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत. फॉर एक्झाम्पल, मी त्याला बाहेर जाऊ देत नाही. मी त्याला बाहेर जाऊ देत नाही. इथे सिम्पली तुम्हाला डू नॉट आणि डज नॉटचा यूज करायचा आहे नेगेटिव्ह सेंटेन्स मध्ये. आणि जर हे सेंटेन्स इंटरोगेटिव्ह असेल तर सिम्पली डू आणि डज. क्लिअर? तोच सिंपल प्रेझेंट टेन्सचा इथे रूल फॉलो करायचा आहे. सेंटेन्स काय होईल? आय डू नॉट लेट हिम गो आउट. आय डू नॉट लेट हिम गो आउट. इथे आय डू नॉट लेट हिम टू गो आउट हे सेंटेन्स रॉंग असेल. टू इथे सुद्धा घ्यायचं नाहीये. ते आम्हाला खोलीत येऊ देत नाहीत. दे डू नॉट लेट अस एंटर द रूम. दे डू नॉट लेट अस एंटर द रूम.
इथे डू का आलं? कारण सब्जेक्ट आपला काय आहे? दे आहे. लक्षात येते तुमच्या? ती तिच्या मुलांना खेळू देते का? इंटरोगेटिव्ह क्वेश्चन केला आहे. मी सांगितलं सिंपल प्रेझेंट टेन्सचा रूल फॉलो करायचा आहे. इथे तुम्हाला डू आणि डज घ्यायचा आहे. सब्जेक्ट आपला ती आहे म्हणून इथे डज येईल. सेंटेन्स बनवा. डज सी लेट हर चाइल्ड प्ले? डज सी लेट हर चाइल्ड प्ले? डज सी लेट हर चाइल्ड प्ले? आता इथपर्यंत मला वाटतं इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालेला आहे. गाईज इथे एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला टेन्स चांगल्या प्रकारे माहित नसेल किंवा कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही काय करायचं आहे, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे टेन्सचा तो फॉलो करा. ते तुम्हाला सगळं कन्फ्युजन तुमचं दूर होईल, जेणेकरून तुम्हाला अशी सेंटेन्स बनवताना कन्फ्युजन होणार नाही. आय होप गाईज आजपासून तुम्ही अशी सेंटेन्स खूप चांगल्या प्रकारे बनवू शकणार आहात आणि बोलू शकणार सुद्धा आहात. गाईज व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.